शेतकरी मित्रांनो, आपण 15 दिवसा पहिले आपल्या पपई पिकाला काळी खोचली होती. तर त्याचे रिझल्ट आपल्याला बघू शकता आपण या ठिकाणी, की काळी या ठिकाणी खोचली होती. तर बुंदा जो आहे तर तो बांबूच्या आकाराने या ठिकाणी झालेला दिसतोय आणि प्रत्येक ज्या ठिकाणी पान निघालेलं आहे तर त्या ठिकाणी फूल हे आपल्याला निघालेलं दिसतंय. तरी नॅचरली आपण जो म्हणजे काय आहे की निसर्गाच्या विरुद्ध जाऊन त्या ठिकाणी केलं होतं, पण त्याचा रिझल्ट आपल्याला व्यवस्थितच भेटलेला आहे. की आपल्या पपई पिकाला या ठिकाणी फळ सेटिंग ही सुरुवात झालेली आहे आणि जो ग्रोथ आहे तर ती कंट्रोल तर झालेलीच आहे आणि त्यासोबत फुल सेटिंग जी आहे तर ती व्यवस्थित होते. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकताय. तर असं एकच झाड नाही आहे, तर आपल्या शेतात जे लागवड केलेले आपण आहे तर ते प्रत्येक झाडाला आपल्याला सेटिंग या ठिकाणी आता बघायला सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी पण आपल्याला तोच रिझल्ट आलेला आहे. या ठिकाणी बघू शकताय तुम्ही. त्याचप्रकारे या झाडाला पण बघू शकताय, म्हणजे जो आपण प्रयोग केला त्याच्यामुळे आपल्याला फायदा झालेला आहे. तसं तुम्हीही करू शकता. नॅचरली ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी आपण पपई पिकामध्ये काळी खोचली होती, तर काळी खोचल्यामुळे आपल्याला हा फायदा झालेला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. जेवढं फळ हे जमिनीच्या दिशेने लागेल, म्हणजे 1.5 ते 2 फुटाच्या अंतराने लागेल, तेवढंच आपलं जे आहे तर ते उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. म्हणून मी हा व्यक्तिगत प्रयोग केलेला आहे. तसं तुम्हीही करू शकतात. आणि आपलं जे फळ आहे, फळ सेटिंग जी आहे तर ते आपल्या पपई पिकाला जास्तच होणार आहे. म्हणून प्रत्येकाने, मी तर आग्रहाने असं सांगतो आहे की प्रत्येकाने हा प्रयोग आपल्या पपई पिकामध्ये केलाच पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला फळ सेटिंग दिसतं आहे आणि नॅचरली ग्रोथ जी आहे तर ते आपल्याला कंट्रोल झालेले पण दिसते. असं एकच नाही, तर प्रत्येक जे झाड आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने नवीन ग्रोथ बघायला मिळते. हे बघू शकता, या झाडाला पण तेच आहे. खालती पण व्यवस्थित फुटवे आलेले आहेत. अजून जे नवीन अपडेट्स आहेत ते आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तर करणार आहोत. तर त्यासोबत याला आपण काय काय न्यूट्रिशन दिले, फवारे कुठले घेतले, याची पण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून पुढील अजून नवीन माहितीसाठी मला उत्तेजन तरी मिळेल.